आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। विसर्जनासाठी मुंबई पालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार। मुंबईमध्ये 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था, तर चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2178 जीवनरक्षकांसह 56 मोटर बोटी सुद्धा तैनात असणार। 6 फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करा, उच्च न्यायालयाचे निर्देश। तसंच खबरदारी घेण्याचेही आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले। मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या 3B टप्प्याला मंजुरी, तर पुणे लोणावळा 3ऱ्या 4थ्या मार्गिकेला सुद्धा मंजुरी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। राज्यातील 52 रेल्वे गाड्यांच्या थांब्यात वाढ, तर दिवा सावंतवाडी रेल्वे गाडीचा पेणमधील थांबा पूर्ववत सुरू। दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला सुद्धा रोहा इथे थांबा। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार। स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। बालाजीनगर बिब्वेवाडीमध्ये 2 मेट्रो स्थानकं यामुळे उभारली जाणार। एक्सप्रेसवे आणि अटल सेतूवरून धावणाऱ्या ई शिवनेरी बसला फायदा होणार। टोलमाफीमुळे एसटी प्रशासनाची महिन्याला 63 लाख रुपयांची बचत होणार। पीएमसी रोड मित्र ॲपला आता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 21 दिवसात 1000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी, 956 तक्रारींचं निवारण। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, तर वर्षभरात तब्बल 28,000 नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये 7 दिवसात 52 टन निर्माल्य संकलित। प्रदूषणामुळे या ठिकाणी मोठी हानी होते। प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद। 103 ठिकाणी ठेवलेल्या निर्माल्य कुंडांमध्ये 52 टन निर्माल्य संकलित।